अमेरिका आणि ट्रम्प करार यांच्यानंतर ज्या काही बातम्या आल्या, जो काही गोंधळ झाला, त्यामुळे मागच्या आठवड्यात सोयाबीनचे बाजारभाव बऱ्यापैकी पडलेले होते. जे सोयाबीनचे बाजारभाव 5,000 किंवा त्याच्याही पेक्षा म्हणजे हमी भावाच्या वरती जाणार होते, ते 5,000च्या खाली आले अनेक ठिकाणी. त्याच्यानंतर मात्र जसं-जसं सरकारकडनं समर्थन आलं, तसं व्यापाऱ्यांमध्ये एक असा भरवसा आला, की आपल्याला पुन्हा सोयाबीनला किंमत मिळू शकते आणि त्याचा परिणाम असा झाला, की सोयाबीनचे बाजारभाव हे मागच्या 2 आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात अनेक ठिकाणी चांगले असल्याचे दिसून येत आहे. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्यांच्याकडे सोयाबीन अजूनही शिल्लक आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलेलं नाही, त्यांच्यासाठी आत्ताचा जो काळ आहे, तो बऱ्यापैकी चांगला आहे किंवा ठीक आहे, की तुम्ही आत्ता जर सोयाबीन विकायचा निर्णय घेतला, तर मागच्या आठवड्याच्या तुलनेत म्हणजे शनिवार किंवा रविवारपर्यंतचे आपण बाजारभाव बघितले, तर त्या सगळ्यांच्या तुलनेत तुम्हाला बाजारभाव बरे मिळत आहेत असं दिसतं आहे. काही ठिकाणी सोयाबीन हमी भावापर्यंत पोहोचतो आहे, पण अनेक ठिकाणी त्याच्या आसपास ते टिकून आहे. मागच्या वर्षीचा जर आपण आढावा घेतला, मागच्या वर्षी याच काळामध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये सोयाबीनचे जे बाजारभाव होते, ते 25 ते 30% कमी होते शेतकरी बांधवांना. आता वेगवेगळ्या बाजारामध्ये काय परिस्थिती आहे, ते मागच्या वर्षीच्या तुलनेत आता तुम्ही जो सोयाबीन विकत आहात, त्याला 25% किमान बाजारभाव जास्त मिळताना दिसत आहेत. काही ठिकाणी 30% मिळत आहेत. माझ्याकडे सगळे आकडेवारी आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या सरासरीनुसार मागच्या वर्षीच्या तुलनेत किती वाढ झाली, मागच्या आठवड्याच्या तुलनेत किती वाढ झाली आणि एकूणच राज्याच्या सरासरी सोयाबीनच्या किमतीमध्ये, बाजारभावामध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा. या आकड्यांमुळे मी जे आकडे सांगत असतो, ते सगळे अधिकृत आकडे आहे. त्यामुळे आवक असेल किंवा एकूण कमाल आणि किमान दर असतील, सरासरी दर असतील, याचा उपयोग तुम्हाला काय होईल, की या आठवड्याचा अंदाज आल्यानंतर तुम्हाला आजपासनं सोयाबीन विक्रीचा सुद्धा निर्णय घेताना या आकड्यांचा किंवा या व्हिडिओचा उपयोग होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, फार काही तुमचा वेळ मी घेणार नाही. सर्वात प्रथम आपण जाऊया, की या वर्षी जे सोयाबीनचा अंदाज होता, की मागच्या वर्षीच्या तुलनेत किंवा सरासरी क्षेत्र जे आहे सोयाबीनचं, ते 127 लाख हेक्टरपर्यंत आहे. पण या वर्षी मात्र त्याच्यामध्ये घट झाली आणि ती 123 लाख हेक्टरपर्यंतचा अंदाज होता, एस्टिमेटेड अंदाज होता. पण प्रत्यक्ष जी नोंद झाली ती 120 लाख हेक्टर एवढाच सोयाबीनचा पेरा याची नोंदणी झाली आहे यंदाच्या रब्बी हंगामामध्ये. हे ऑक्टोबरपर्यंतची आकडेवारी होती. याचा अर्थ सरळ आहे, की मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट येणार आहे किंवा घटलेलं आहे. याबद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे. सोयाबीनची काढणी 100% झाली आहे, विक्री झालेली आहे. अनेकांनी हमी भावाने सोयाबीन विकले आणि अनेकांनी मात्र ते राखून ठेवले. ज्यांनी राखले त्यांना आता चांगला बाजारभाव मिळताना दिसत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ते मात्र अगदीच 3,000 ते 4,000 असे होते. आता कालचा जर विचार केला आपण, तर सिल्लोड बाजारामध्ये रविवारी किमान दर होते 5,100 रुपये, किमान, कमाल आणि सरासरी. बुलढाणा बाजारामध्ये 4,700 ते 4,900 आणि सरासरी 4,800 दर होते. भिवापूर बाजारामध्ये सरासरी 4100 होते आणि देवणी बाजारामध्ये 5,234 होते. आता याच्यामध्ये आजचे दर तर मी तुम्हाला रेग्युलर सांगत जाणारच आहे. आता आपण माझ्याकडे जे आहे 9 ते 15 फेब्रुवारी आणि 16 ते 23 फेब्रुवारी 2026 याचा आढावा आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत आत्ताच्या आठवड्यामध्ये सोयाबीनने कुठल्या जिल्ह्यामध्ये चांगला बाजारभाव देतोय सोयाबीन आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत किती भाव वाढले ते आपण जाणून घेऊया. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अहिल्यानगरमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 32% बाजारभाव जास्त मिळत आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत फार काही वाढ घट नाही आहे. एकूण बाजारभाव जे आहे ते 5,207 वर स्थिर आहे.
अकोला जिल्ह्यामध्ये आताचे जे बाजारभाव या आठवड्याचे 5,162 मागच्या वर्षीच्या तुलनेत 31% वधारलेले आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2% घसरण आहे, म्हणजे फार वाढ घसरण नाही, ते स्थिर आहे. अमरावतीमध्ये 4,976 वर आलेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.5% घसरण आहे, मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 22% वाढ आहे. बीड जिल्ह्यामध्ये 5,180 आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1% वाढ आहे. फार काही वाढ नाही, स्थिर आहे, परंतु मागच्या वर्षाच्या तुलनेत 30% वाढ आहे. चंद्रपूरमध्ये 4,900 आहेत. मागच्या वर्षीपेक्षा 27% वाढ आहे. बुलढाण्यामध्ये 5,000 आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 0.3% वाढ आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा 29% वाढ आहे. छत्रपती संभाजीनगरला मागच्या वर्षीच्या तुलनेत 32% वाढ आहे आणि आता 5,050 बाजारभाव आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 3.4% वाढ आहे. धाराशिवला आत्ताचे दर जे आहेत कालपर्यंतचे 5,227 सरासरी मागच्या आठवड्याच्या तुलनेने 1.25% वाढून मागच्या वर्षीच्या तुलनेत 31% वाढ आहे. धुळ्यामध्ये पुन्हा 1.25% वाढलेले आहेत. 4,999.64 म्हणजे 5,000 पर्यंत सोयाबीन पोहोचलेले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत इथे मात्र 8% घसरण आहे. हिंगोली बाजारामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 30% चांगले बाजारभाव शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. हिंगोली बाजारात आता 5,025चा दर आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1% घसरण आहे, फार काही घसरण नाही. जालन्यामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास 0.5% घसरण, म्हणजे फार काहीच नाही घसरण. आत्ताचे दर आहे जालन्याचे ते आहे 5,190, 5,200 वरनं आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 30% वाढ आहे. लातूर बाजार समितीची महत्वाची आहे. 5,220 वरनं 5,312 गेले. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2% वाढ झाली. मागच्या वर्षीच्या तुलनेत 31% वाढ झाली. नागपूरला 4,800 आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 3.5% घसरण, मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत 25% वाढ आहे. जळगावला 4,880, मागच्या वर्षीच्या तुलनेत 29% वाढ आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत मात्र 5.8% घसरण. इथे थोडीशी घसरण दिसून येत आहे. नांदेडला मागच्या वर्षीच्या तुलनेत 30% वाढ आहे आणि 5,114 किंवा 5,120 आपण धरूया असा सरासरी दर आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1% वाढ आहे. नंदुरबारला मात्र मागच्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल 14% वाढ होऊन 5,345 पर्यंत बाजारभाव पोहोचलेले आहेत आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत नंदुरबारला 41.6% किंवा 41.5% वाढ आहे. संपूर्ण राज्याचा विचार करता मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 41% वाढ देणारं नंदुरबार हा बाजार या आठवड्यातला एकमेव ठरलेला आहे. नाशिकला आताचे दर आहे 5,317, मागच्या वर्षीच्या तुलनेत 32.9% वाढ, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 0.5% घट, म्हणजे फार घट नाही. परभणीमध्ये 5,131, मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण 4% वाढ आणि 29.5% मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढलेले आहेत. पुण्यामध्ये 5,320, मागच्या वर्षीच्या तुलनेत 31% वाढ आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2.5% वाढ आहे. सोलापूरमध्ये 5,340, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.5% वाढून मागच्या वर्षीच्या तुलनेत 35% वाढलेले आहेत. थोडक्यात हा ट्रेंड जो आहे स्थिरावून वाढण्याचा आहे. 5% जर घसरण कमी असेल, 1 ते 5% असेल तर ते स्थिर समजले जातात आणि बाजारभाव सुद्धा 5% वाढत असतील तर ती फार वाढ नाही, कारण 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपयांनी वाढतात, तेही दर स्थिर समजायला हरकत नाही. पण मागच्या वर्षीच्या तुलनेत ते वाढलेलं आहे आणि काही मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढ घेऊन ते स्थिरावत आहे. वाशिममध्ये 5,135, मागच्या वर्षीच्या तुलनेत 31% वाढ आहे आणि 0.6% किंवा अर्धा टक्क्यांनी मागच्या आठवड्याच्या तुलनेत घसरलेले आहेत. सोलापूरला मी सांगितलं की 34% वाढ आहे, ते तुम्ही बघितलंच. वर्ध्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 22% वाढ आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.5% वाढ आहे. 4,530 दर आहेत. यवतमाळमध्ये 5,050, मागच्या वर्षीच्या तुलनेत 30% वाढ
आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 0.3% घसरण आहे. म्हणजे फार घसरण नाही. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता शेतकरी बांधवांनो, मागच्या आठवड्याचे दर सरासरी जे होते 5,070 आणि या आठवड्याचे दर आलेले आहेत 5,100. म्हणजे थोडक्यात बऱ्यापैकी वाढ आहे. हळूहळू हे दर वाढीकडे जाऊ शकतात. ज्यांचा सोयाबीन आता आहे त्यांच्यासाठी हा विक्रीचा निर्णय घेण्यासाठी योग्य काळ आहे. मात्र सोयाबीन विकायचा की ठेवायचा हा निर्णय तुमचा आहे. आम्ही कोणालाही असा सल्ला देत नाही. याचा डिस्क्लेमर दिलेला आहे. याची सगळी जबाबदारी तुम्हीच घ्यायची आहे. हा व्हिडिओ आवडला तर पुन्हा एकदा विनंती करतो की लाईक करा, चॅनलला तातडीनं सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठली माहिती पाहिजे किंवा तुमचे सल्ला किंवा तुमचे काही कमेंट असतील तर मला जरूर विचारा. मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. जोडून राहा. धन्यवाद.